नमस्कार, प्रव्या संजाल में आपका स्वागत है। मैं हूँ ओमकार मणि। आइए नजर डालते हैं आज की मुख्य खबरों पर। कल्याण में महिलाओं की सुरक्षा का मामला राज्य के विधानसभा अधिवेशन तक पहुंच गया है। कल्याणपुर की भारतीय जनता पार्टी की विधायक श्रीमती सुलभा गणपत गायकवाड़ ने पॉइंट ऑफ इंफॉर्मेशन के तहत इस मुद्दे को उठाया और महिलाओं की सुरक्षा की मांग की। कल्याणपुर में बलात्कार के 2 मामले एक ही सप्ताह में घटित हुए। इसमें 2 नाबालिग बच्चियां थीं। इस मामले में विधानसभा में संबोधित करते हुए विधायक सुलभा गायकवाड़ ने कहा कि पीड़ितों को तत्काल आर्थिक मदद दी जाए और बेहतर उपचार सेवा दिलाई जाए। अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे मी आपला आणि सभागृहाच्या अनुमतीने कल्याणपूर्व येथील महिलांच्या सुरक्षतेच्या अत्यंत गंभीर विषयाकडे शासनाचे लक्ष वेधूते। अध्यक्ष महोदय, कल्याणपूर्व भागातील कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या एका आठवड्यात 2 माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना घडल्या आहेत। 21 जूनला कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या एका 15 वर्षीय गरीब अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांनी अत्याचार केला आणि दुसरी घटना ही काल 24 जूनला एका भागात घडली। ही 7 वर्षांची चिमुरडी शेजारी राहणाऱ्या 50 वर्षीय नराधमाने तिच्यावर अत्याचार केला आणि या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे कल्याणपूर्व भागातील महिला आणि अल्पवयीन मुलींमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाला खालील मागण्या आहेत। या दोन्ही पीडित मुलींना शासनाकडून तातडीने जास्तीत जास्त आर्थिक व वैद्यकीय मदत मिळावी। या नराधमांवर जलदगतीने न्यायालयात कोर्टात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी। कल्याणपूर येथील महिलांच्या सुरक्षेसाठी मी यापूर्वी मागण्या केल्याप्रमाणे कोळशेवाडी पोलीस ठाणे हा मुख्य परिसरापासून जास्त अंतरावर असल्याने तातडीच्या प्रसंगी पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी विलंब होत होतो। त्यामुळे चक्कीनाका ते 100 फूट येथे दरम्यान मी एक पोलीस चौकीची मागणी केलेली आहे। तसेच श्रीमलग नेवाली रोड येथे नवीन पोलीस चौकी तात्काळ मंजूर करून ती सुरू करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, या शासनाने यापूर्वी प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी आणि कल्याणपूर येथील माता भगिनींना सुरक्षतेची हमी आणि शासनाने याची नोंद। खबरें अभी और भी हैं, देखते रहिए हमारे अगले अंक में।